नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्ट्री टॉक्स या चॅनलवर। तर आपल्या इथे पूर्ण महाराष्ट्रातून लोक येतात त्यांचे अनुभव शेअर करण्यासाठी। तर आज आपल्या इकडे सातारावरून आपले पाहुणे आलेले आहेत। तर चला त्यांच्यासोबत गप्पा मारूया, त्यांच्यासोबत घडलेले अनुभव ऐकूयात। नमस्कार सर। नमस्कार। काय आपलं नाव? माझं नाव विशाल मदने। बरं, कुठे राहता सर सध्या तुम्ही? मी वडूजमध्ये राहतो। मी आणि माझा भाऊच असतो दोघं। आई वडील नाहीत, मला आई वडील वारलेले आहेत। बरं, कधी वारले आई वडील? आई वारली 2012 मध्ये आणि वडील 2023 मध्ये आत्ता वारले, एक्सपायर झाले। कशामुळे झाले? ते आजारी होते, त्यांचे एज जास्त होतं ना, 85 एज होतं वडिलांचं, त्यामुळे। बापरे, एवढं? आणि आईचं? आईचं 2012 मध्ये वारले। आईचं किडनीचा त्रास होता, त्यामुळे आई वारले। मग आता घरामध्ये कोण राहतं तुमच्याबरोबर, कोण सांभाळतं? आता घरामध्ये मी आणि माझा भाऊ, माझा एक मोठा भाऊ आहे, तो आणि मी दोघंच राहतो। आम्ही पहिली म्हणजे मेस लावलेली, आता जेवण आम्ही बनवून खातो हाताने। बरं, काय काय कसे अनुभव घडले आणि सुरुवात कशी झाली? मग सुरुवात अशी झाली, 2012 पासून सुरुवात झाली। आई वारल्यानंतर सुरुवात झाली। 2017 मध्ये मी जॉब करत होतो। मी शोरूमला कामाला आहे ना, तर शोरूमवरून मी आपलं घरी आलो रात्रीच्या नेहमीच्या टायमिंगला। तर मला मित्राचा फोन आला की मित्र मला बोलला, माझा बड्डे आहे, तू येणार आहे ना? तर मित्र बोलले चला जाऊया। तर मी मित्राच्या बड्डेला निघालेलो रात्री। पौर्णिमा होती त्या दिवशी। मी मित्राच्या बड्डेला चाललेलो आणि माझ्याकडे बाईक नव्हती, त्यामुळे मी चालतच चाललेलो। मित्राचं घर खूप जवळ होतं, त्यामुळे मी पायी चालत चाललेलो। त्यानंतर जाता जाता अंधार बिंदार खूप होता तिथं, म्हणजे लाईट बीट काय नव्हती त्या रोडला, आणि तशा रोडने मी चालत चाललेलो। किती वाजता तरी? रात्रीच्या 9 वाजले असतील। रात्रीच्या 9च्या टायमिंगला चाललेलो मी। तर शांतता पूर्ण होती, रोडला कोणच नव्हतं असं म्हणजे। नंतर मग मित्राने ते एक झाड आहे आमच्या इथं, त्या झाडापाशी मी गेलो बरोबर। ते सीताफळीचं झाड आहे। मग त्या झाडापाशी गेल्यानंतर मला पूर्ण अशी काळी आकृती दिसली। मग ते आकृती दिसल्यानंतर मला एकदम चक्कर आली आणि मी बेशुद्ध झालो। बेशुद्ध झाल्यानंतर मी तिथं खाली कोसळलो। बेशुद्ध झाल्यानंतर मी तिथं खाली पडल्यानंतर मला सुचनाच काय आता, काय म्हणजे नक्की मला होतंय काय, म्हणजे असं मी खाली पडलो ना, मला मस्त म्हणजे मला कळतंय ना की काय करायचं आता इथून कसं बाहेर जायचं। मला म्हणजे असं तोंडातून आवाज पण निघणं झालाय आणि उठून चालायला पण येणं झालं, म्हणजे सगळं शरीरच माझं पूर्ण गळाडलेलं। म्हणजे मला उठून चालायला पण येणं आणि काहीच मला हालचालच मला काय करायला येणं झाले। मग मी कसा बसा असा रांगत असा, मी थोडासा उजेड होता, एक लाईटचा डांब असतो, त्या लाईटच्या डांबाच्या इथे एक उजेड होता थोडा। मग त्या उजेडात मी गेल्यानंतर मला थोडंसं बरं वाटल्यानंतर मी तिथून गेलो। तसाच मित्राच्या घरी पण नाही मी गेलो, तिथून मी माझ्याच घरी आलो पळत आणि घरात येऊन झोपल्यानंतर त्या रात्री मला असं वाटत होतं की मला कुणीतरी मारलंय, 4-5 जणांना असं मला मिळून मारलंय आणि माझं अंग दुखत होतं खूप, आणि सकाळ मला उठायला पण येत नव्हतं। सकाळी उठलो नेहमीप्रमाणे, जॉबसाठी तयारी केली जॉबला जाण्यासाठी, आणि नंतर जॉबला गेलो सकाळी। एक 2-3 दिवस काय वाटलं नाही मला, म्हणजे नेहमीसारखंच वाटायला लागलं, आणि तो त्रास मला खूपच व्हायला लागला, जास्तच त्रास व्हायला लागला, कमी होतच नव्हता। मग मी देवऋषांकडे गेलो। तिथं देवऋषांकडे चौकशी केली, मला असं का होतंय, काय ह्याच्या मागचं कारण आहे असं म्हणजे। मग त्यांना सांगितलं मला की तुमच्या इथे काहीतरी तू गावला असशील, म्हणजे कुठंतरी काहीतरी तुला म्हणजे दाखवलं असेल कुणीतरी असं, म्हणजे भूत तुला दिसलंय असं मग तू म्हणतोय, म्हणजे काहीतरी असेल तिथं। मग त्यानंतर मी घरी आल्यानंतर घरी येऊन मी फ्रेश झालो, हातपाय धुतले आणि नेहमीप्रमाणे मी झोपायला गेलो रूममध्ये मी झोपायला गेलो। तर बरोबर 12-1च्या सुमारात मला तीच आकृती दिसली, म्हणजे अशी चेहऱ्यासमोर। मी दचकून उठलो त्यानंतर
दचकून उठल्यानंतर भाऊ म्हणला की असं का होतंय तुला. भाऊ पण माझी काळजी करायला लागला खूपच त्यानंतरनं. मग आता काय मार्ग काढायचा ह्याच्यावरती म्हणून आम्ही बऱ्याच ठिकाणी आम्ही चौकशी केली, पण काही ठिकाणी आमची दखलच घेतली नाही. मग मी म्हणलं माझ्या भावाला की आपण जे वयस्कर लोक असतात ना त्यांना विचारूया नेमकं इथं काय आहे म्हणून, त्या झाडाखाली नेमकं काय आहे. मग आम्ही वयस्कर लोकांना विचारलं तर त्या लोकांना आम्हाला बरोबर सांगितलं की तिथं तो जुन्यातला खवीस म्हणतात, तो खवीस आहे जुन्यातला, तर भरपूर जुन्यातला आहे तो. मग त्यानंतरनं तिथं म्हणजे आता कोण राहत नाही, म्हणजे त्या जिथं झाड आहे ना त्या सीताफळीचं त्याच्या बाजूला एक रूम आहे, तिथं कोण राहत नाही. आता तिथली लोक निघून गेलेत, त्यांना पण माहिती झाले नाही इथं कवीस आहे म्हणून. मग आता एक कवीस असा का असतो, तो पूर्ण काळा असतो माझ्या तर हिशोबाने. कारण की मी त्याला ज्यावेळेस बघितला ना त्यावेळेस मी चालू शकत नव्हतो, मला म्हणजे असं चालताच येत नव्हतं. आणि मला माहिती होतं ना की मी चाललो आहे कशाला, मी माझ्या मित्राच्या बड्डेला चाललो आहे, आणि अचानक मला मध्ये हे असं कसं काय घडलं. मग मला इतका अनुभव आला ना त्या दिवशी. मग त्यानंतरनं मी 2-3 लोकांना मला सांगितलं आहे तिथं असं आहे, तू देणं वगैरे तिथं दे त्यांचं, मग तुला काय नाही त्रास व्हायचा. मग त्यानंतर मी देणं वगैरे त्यांचं दिलं. देणं वगैरे दिल्यानंतरनं मग मला थोडासा फरक पडला. आणि फरक पडल्यानंतर मग मला असं वाटलं मला की इथं आहे म्हणून. मग मी तिथं विश्वास ठेवला, आणि मी पण विश्वास ठेवला आणि दुसऱ्यांना पण सांगितलं तुम्ही तिथं विश्वास ठेवा. आणि मी एकट्यानंच नाही बघितला, तर आमच्या इथे एक लेडीज आहे, ती लेडीज म्हणजे आमच्या आई वारल्यानंतरनं ती लेडीज आमची कपडे धुणे भांडी वगैरे करत होती. तर त्या लेडीजनं देखील त्याला बघितलं. काय झालेला इश्यू, तर त्या लेडीजची एक मुलगी त्या बाथरूमच्या शेजारी बसलेली होती, आणि ती लहान मुलगी होती, ते लपाछपी खेळत होती. आणि लपाछपी खेळता खेळता ती बाथरूमच्या बाजूला बसलेली होती. आणि तिची आई तिला हुडकायला गेली, आणि हुडकता हुडकता ती मुलगी काय तिथं दिसलीच नाही तिला. आणि त्या आईने तिला हाक मारली की तू कुठं आहेस म्हणून. आणि त्या मुलीनं, ती मुलगी नव्हती तिथं बसलेली जी होती ना, ती मुलगी नव्हती, ते भूतच होतं. पण ही आईला काय वाटलं की ती मुलगी आहे म्हणून ती आई त्या मुलीला उठवणार, असं उठ ना इथून, उठ ना. अंधार दिवस एक 5चा टायमिंग होता, अंधार दिवस मावळाचा टायमिंग होता. आणि त्या पिरियडला त्या बाईला पण ते दिसल्यानंतरनं ती बाई पळायला लागली आणि पळत पळत घरी आली. आणि त्या बाईला पण त्रास झाला असेल, विचारलं मी तिला बऱ्याच वेळा, पण ती म्हणली मला झाला त्रास, पण मी दाखवलं देवऋषांकडे, आणि त्यानंतर नाही काय तिला त्रास झाला. म्हणजे तिथं कन्फर्म आहे हे तर आमच्या एरियातल्या सगळ्या लोकांना माहीत आहे, पण कोणच काय करू शकत नाही, कोणच दखल घेऊ शकत नाही की आपण काहीतरी त्याचा बंदोबस्त केला पाहिजे किंवा काय केलं पाहिजे ते. असं म्हणजे बंदोबस्त तिथं कोण घेऊ शकणार नाही. तुम्हाला काय काय त्रास झाला? मला अजून पण त्रास होतो. मला आमोशा पौर्णिमा आल्यानंतरनं मला चिडचिडपणा होतो, माझा राग येणे, वादविवाद होणे घरामध्ये, असं म्हणजे भरपूर इश्यू होतात घरामध्ये. त्रास होतो खूप, डोकं दुखणे, पोटात दुखणे, ताप येणे, उलटे होणे. हा असा त्रास मला पण चालू आहे आणि माझ्या भावाला पण चालू आहे अजून. हा त्रास काय कमी आमचा होतच नाही. आम्ही भरपूर ठिकाणी बघितलं, पण हा त्रास काय कमी होत नाही. तर या विषयावरती मला आमचा वाईचा मामा मला म्हटला की तुम्ही ते घर सोडा. तर आता मामाला आम्ही म्हटलं की सोडतो, आम्ही हळूहळू करून आता सोडतो. मग माझ्या लग्नाचं बघायचं होतं, त्यासाठी मी जरा ते थांबवलं. लग्नाचं पण बघायचं होतं, त्यामुळं आता म्हटलं बघूया नंतर हळूहळू टप्प्याटप्प्यात करूया. कारण की आता दोघंच आम्ही भाऊ आहे ना, मग आम्हाला असं म्हणजे आधार नाही कोणाचा, त्यामुळं आता आम्हाला तिथं राहूच लागणार आहे. आता आम्हाला न इलाज आहे, तर आम्हाला राहूच लागणार आहे. आम्हाला माहिती आहे तिथं असं आहे. तर आमच्या 2 रूम आहेत, एक रूममध्ये बाथरूम, किचन आणि टॉयलेट, आणि एक रूममध्ये हॉल आहे, एक हॉल. मग ज्या रूममध्ये आम्ही झोपतो राहतो त्या रूममध्ये आम्हाला त्रास होत नाही, पण ज्या रूममध्ये आम्ही
बाथरूम आहे, किचन आहे, त्या रूममध्ये आम्हाला त्रास होतो. म्हणजे त्या रूममध्ये आम्ही जरी नुसतं गेलो ना तरी आम्हाला त्रास होतो. म्हणजे आमच्या घरापर्यंत त्यानं ती कॅचअप केलेलं आहे. कॅचअप केलं आहे आमचं ते घर, पण त्यानं निम्मं कॅचअप केलेलं आहे. तिथपर्यंत ते येतच. ते तिथनं जाऊ शकत नाही कधी आणि ते काढू शकत नाही असं कोण. असा माझा अनुभव आहे. ते काढू शकत नाही कोण. बरं, तुमच्या व्यतिरिक्त ज्यांना त्रास झाला त्यांना काय काय अनुभव आले? त्यांना पण अनुभव आलेले आहेत बरेच. म्हणजे त्यांना असं तिथं ते पण लोक कधी तिथं जातच नाहीत आणि म्हणजे ते तिथंच पण जायला भेटतात लोक. दिवसा असू दे किंवा रात्री तिकडे कोणच फिरकत नाही. ते झाड आहे ना, त्या झाडाखाली कोणच जात नाही. म्हणजे तिथं असं म्हणजे एकदम हॉरर टाईपच एकदम. म्हणजे तिथं रात्र झाली का नाही तिथं लय डेंजर असं दिसतं. म्हणजे वातावरणच तिथलं डेंजर दिसतं असं. म्हणजे एकदम शांत, म्हणजे झाडांचा आवाज, मांजरं ओरडलेली, म्हणजे असं एकदम हे दिसतं. डेंजर सीन दिसतो तिथं म्हणजे आहे डेंजर सीन आहे तिथं खूपच. मग त्यामुळं तिकडं आम्ही जातच नाही. भाऊ पण नाही जात, मी पण नाही जात. आम्ही बंद केलं. आम्हाला कळालं ना की असं असं आहे तिथं, आपण तिथं जायला नको. त्यामुळं आम्ही जातच नाही आता. आणि आम्ही फक्त मी जास्त मानतो म्हणजे गणपतीला मानतो. गणपतीवरती माझा पूर्ण विश्वास आहे आणि गणपतीच आम्हाला ह्या संकटातून बाहेर काढेल असं मला वाटतं. आणि दुसरा अनुभव माझा असा आहे, दुसरा अनुभव माझा रहमतपूरचा आहे. रहमतपूरमध्ये मी गेलेलो. रहमतपूरच्या मित्राने मला कॉल केला आणि तो बोलला मला सोड म्हणून रहमतपूरमध्ये. तर चालतंय, मित्राला बोललो मी तो तयार राहा. माझी सुट्टी झाली शोरूममधून की मी 5-6 वाजता तुला घेतो, पिकअप करतो आणि तुला रहमतपूरमध्ये सोडून माघारी येतो मी. तो बोलला चालतंय ठीक आहे. मग आम्ही दुपारी 4 वाजता निघालो रहमतपूरला औंध मार्गे जाताना नाश्ता वगैरे केला आम्ही. नाश्ता झाल्यानंतर तिथं रहमतपूरमध्ये गेलो तर मित्र म्हणला राहता जातोयस कुठं, राहा माझ्या घरी आजचे दिवस, बऱ्याच दिवसात ना आलाय तू, राहा, नको जाऊ रात्रीचं. गाडी पण तुझी नवीन आहे, तू नवीन गाडी घेतली. त्यावेळेस मी नवीन गाडी घेतलेली 2 व्हीलर. मग गाडी मी घेतली आणि मी म्हणलं नाही जातो म्हणलं मी. 7 वाजलेले. मग 7 वाजता मी तिथनं रहमतपूरमधनं हल्लो. मित्राला तिथं ड्रॉप केला. त्याला म्हणलं मी जातो. तो म्हणला ठीक आहे जा. पेट्रोल वगैरे मी गाडीमध्ये टाकले आणि मी रहमतपूरमधून वडूजला यायला निघालो. आणि विषय असा झाला, येताना घाट आहे एक, आंबेरीचा घाट आहे. मग आंबेरीचा घाट आहे, मी त्या घाटापाशी आलो. घाटाच्या बरोबर मध्यभागी आलो आणि टायमिंग वाजलेला 9 वाजलेले आणि माझ्या मागून 2 बाईकवरून 2-3 मुलं येत होती. 3 मुलं येत होती बरोबर. 3 मुलं एका 2 व्हीलरवरती होती. ती स्प्लेंडर गाडी होती त्यांची आणि माझ्याकडं आप्पाची होती. तर मी गाडी मी हळूहळू चाललेलो. मी म्हणलं आता घरी जायचं निवांत, मित्राला सोडलाय तर घरी जायचं, बसायचं निवांत, जेवण वगैरे करून झोपायचं. आणि ती 2 पोरं आली मागणं आणि त्यांनी डायरेक्ट मला मारायला सुरुवात केली. म्हणजे मारायला सुरुवात केली आणि डायरेक्ट माझा मोबाईल काढून घेतला पहिल्यांदा. गाडीतली चेन काढली आणि पैसे वगैरे खिशातले सगळे काढले. गाडी पण माझी घेतली त्यांनी. मग 3 जण होते ना ते, मी एकटा तर 3घांना नाही मारू शकत. मग 3घांनी मला मारलं, तिथंच बाजूला टाकलं घाटात. आणि मला शुद्ध आली बरोबर 12 वाजता. त्यावेळेस ही 3 जण ती गाडी माझी घेऊन गेलेली. शुद्ध आल्यानंतरनं मी उठलो तर 12चा टायमिंग असेल रात्रीचा. 12 वाजलेच होते 12. आणि त्यानंतरनं मी त्या घाट उतरून मी चालत आलो, घाटाच्या खाली आलो. तर घाटाच्या खाली एक विहीर आहे, अशी पडकी विहीर आहे. त्या विहिरीच्या बाजूला एक सपर टाईप म्हणजे छप्पर आहे आणि त्या छपरापाशी मी गेलो आणि त्या छपराला कुलूप लावलेलं होतं. म्हणजे साधंच छप्पर होतं पण दरवाजा चांगला होता त्याचा जरा. मग त्याला कुलूप लावलेलं होतं आणि मी म्हणलं आता जायचं कुठं. आता म्हणलं रात्रीचं आपण घाटवरती चढून पण जाऊ शकत नाही, आपल्याला काय मदत मिळणार नाही. आणि रहमतपूरला जरी चालत आपण जायचं म्हणलं तरी आपल्याला गाड्या मिळणार नाही, आपण जाऊ शकणार नाही. म्हणून मी म्हणलं, आणि गाडीचं टेन्शन, गाडी माझी चोरीला गेली त्याचं टेन्शन मला खूपच होतं.
मी म्हणलं आता भावाला काय सांगायचं की गाडी अशी अशी माझी चोरीला गेली, मला मारले, असं झालं. आणि मोबाईल पण नेलेला माझा, त्यामुळे मी काहीच करू शकत नव्हतं. मग मी तिथं त्या छपराच्या बाहेर झोपलो, असा म्हणजे कुडकुडीत झोपलो. झोपल्यानंतरनं 1चा टायमिंग झाला असेल. मला खूप ताण लागली. आता मला ताण लागली तर मी पाणी तर कुठं पिणार, पाणी पण नाही रात्रीचं मी मागू शकत. तर गावची विहीर आहे तिथे बघा, अजून विहीर आहे, त्या बाजूलाच विहीर आहे आणि विहिरीच्या बाजूला एक स्मशानभूमी आहे. मग त्या विहिरीवरती मी गेलो तर तिथं मोटर चालू होती त्या विहिरीची. तर मी पाणी पिलो. पाणी पिल्यानंतरनं मी माघारी आलो. पाणी पिऊन मी माघारी आलो तिथंच आणि तिथंच झोपलो आणि 1-1:30 वाजला असेल. आणि 1:30 वाजतानंतरनं आतमधून आवाज आला, त्या रूमच्या आतमधून आवाज आला, कोण आहे म्हणून. मग मी असं थोडंसं सावध झाल्यानंतरनं मग आतून दरवाजा उघडला. कुलूप तर बाहेरून लावलेलं मी बघितलेलं, पण आतून दरवाजा उघडतीलच कशी, आतमधून दरवाजा उघडला. आणि मी विचार करतोय की बाहेरून कुलूप आहे, माणूस इकडून पण आला नाही. इकडून माणूस आला असता तर आपल्याला त्यानं उठवलं असतं की उठ बाबा आणि दरवाजा मला उघडू दे. पण त्याचे कुलूप लावलेलं होतं, ते कडी लॉक करून लावलं होतं कुलूप का वरच्यावर कुलूप लावलं होतं ते? नाही, म्हणजे लॉकच होतं ते कुलूप. पण ज्या बाजूला मी असं दरवाज्यात झोपलेलो ना, दरवाजाच्या बरोबर मधोमध मी झोपलेलो आधार म्हणून. थोडासा तिथं म्हणजे उजेड होता ना लाईटचा, खांबाचा शेजारच्या. मग मी तिथं झोपलेलो तर ते कुलूप लॉक होतं आणि माणूस या साईडनं आल्यानंतरनं बाहेरूनच कुलूप काढतो ना, आतून थोडी काढू शकतोय कुलूप तो. तर तो माणूस डायरेक्ट आतमधून आला आणि त्यानं मला असं पायाने डवचलं, उठ इथनं, तू उठ इथनं आणि तू इथं थांबू नको, तू मरशील, असा माणूस मला तो म्हणाला. मग मी तिथं पूर्ण भिलो म्हणजे मला चालायला पण म्हणजे असं चालायला पण येत नव्हतं मला. असं मी भिलो. तो माणूस दिसायला असं म्हणजे येडेगत होता, असं म्हणजे तो माणूस पण नाही, लेडीज पण नाही, असं म्हणजे विचित्रच अवतार होता त्याचा. असा वेडेगत, केस वीस काढलेली त्याची, मळका शर्ट होता, खाक्या कलरची पॅन्ट होती आणि कोल्हापुरी चप्पल होती. आणि तो माणसाने मला उठवलं आणि मग उठवल्यानंतर मी चालायला लागलो रोडनं. मी रोडनं चालत होतो. चालता माझी नजर त्या डाव्या साईडच्या मसूनवाट्याकडे गेली. तर मसूनवाट्यात एक लेडीज मला दिसली, बाई म्हणजे लेडीजच दिसली. लेडीज मला तिथं दिसली मसूनवाट्याच्या बाजूलाच. आणि तो माणूस मला काय म्हणतोय, तू थांबू नको आणि कुठं जाऊ नको, तू फक्त इथून निघून जा, नंतर फुकट मरशील. तो माणसाचा पण मागणं आवाज मला येतोय, तू जा, इथं थांबू नको. मी चालतोय रोडनं आणि ती लेडीज मला ह्या बाजूला दिसली. तसंच मी कंट्रोल करत हनुमान चालीसा मनात म्हणत गणपती बाप्पा म्हणत मी तिथून निघून गेलो. पुढे निघून गेलो. सकाळी मी पुढे निघून गेलो. एक गाव आहे तिथं, काय न्हावी म्हणून गाव आहे, त्या गावात मी गेलो. गावात मी रात्र कशी तरी काढली एस टी स्टँडवरती रात्र काढल्यानंतर मी सकाळ रहमतपूर पोलीस स्टेशनला गेलो. पोलीस स्टेशनमध्ये मी तक्रार दिल्यानंतर पोलिसांना तक्रार घेतली. मग आमच्या इथले डॉक्टर आहेत महेश गुरव, त्यांना कॉन्टॅक्ट केला मी आणि त्यांच्या कॉन्टॅक्टवरून मी महाराजांना इकडं कॉन्टॅक्ट केला, उदयन महाराजांना. आणि मग तिथून मग महाराजांचा कॉन्टॅक्ट झाला त्यांच्याशी. मग ते म्हणले असा मुलगा आहे रे आपला, तो खूप गरीब आहे, त्याची गाडी अशा पोरांना चोरली आहे आणि त्याला मारून तिथं टाकला आहे, तो खूप अडचणीत आहे, मग त्याला तुम्ही मदत करा. मग पोलीस पाटलांनी तिथल्या तक्रार घेतली आणि जी चोरटी होती त्यांना त्याच दिवशी हुडाकलं. ज्या दिवशी मी तिथं रहमतपूरमध्ये पोचलो ना, त्याच दिवशी त्यांना हुडाकलं मला. त्या पोलिसांना मला नाश्त्याला पैसे वगैरे दिले, खायला नाश्त्याला वगैरे. आणि पोलीस म्हणले तू जा, तुझी गाडी तुला उद्या मिळून जाईल. मग मला पोलिसांना तिकीट काढून मला एस टीला बसवून दिलं दुसऱ्या दिवशी. मग मी गेलो. घरी आल्यानंतर भावाला सांगितलं असं माझं घडलं म्हणून. मग भाव मला ओरडला. मग म्हणला कशाला गेलास तू, तुला कुणी जायला सांगितलेलं मित्राचं ऐकून, असं तसं, तुला आधी त्रास होतोय, आधी तुला आपल्या इथला त्रास कमी आहे म्हणून तो अजून गेलास का, असं मला भाऊ म्हणला. मग तो विषय झाल्यानंतर मला दुसऱ्या दिवशी बोलवलं तिकडे. मग मी गाडी आणायला गेलो पुसेसावळीला.
माझ्या मित्राला घेऊन. मग मी गाडी बिडी आणली आणि ते जे चोरटे होते त्यांचं फोटो बिटो त्या पोलिसांना मला पाठवलं आणि ते पोलीस म्हणले की हो ह्या लोकांनी तुझी गाडी चोरून नेलेली, त्यांना आम्ही अटक केली. तर म्हणलं जाऊ द्या साहेब, नको त्यांना काय करायला, आता त्यांना जाऊ द्या म्हणलं, द्या सोडून, काय झाले ते झाले म्हणलं, मला नाही तक्रार करायची, मला नाही वाद वाढवायचा म्हणलं. मग मी तो विषय तिथं ड्रॉप केला आणि त्यांचा पण विषय दिला त्या पोरांचा सोडून, तिन्ही पण. मग असा झालेला माझा दुसरा अनुभव. बरं, मग ते कळलं का ते नंतर की ती बाई कोण होती किंवा तो माणूस कोण होता तिथलं ते? हां, कळलं की. म्हणजे ते काय आहे, मी तिथं त्यानंतर मी तिथं कामाला गेलो. त्यानंतर मी तिथं कामाला जायचो ना जॉबला, तिकडं पण मी जॉब केला आहे रहमतपूर साईडला. मग मी मित्राबरोबर गेलेलो जॉबला. लाईटचं काम घेतो मी, म्हणजे कंत्राट, म्हणजे असं कंपनीतर्फे मी काम करतो, आपलं 33 kV LTचं लाईटचं. मग मी तिथं काम करायला गेलेलो, तर तिथं मी दोघा-तिघांना विचारलं की इथं नेमका विषय काय आहे. म्हणजे तिथं मला तो माणूस दिसला आणि तिथं ती लेडीज दिसली, म्हणजे हा विषय काय आहे. तर त्यांना ते विचारलं तर ते म्हणले ही गावची विहीर आहे आणि गावची विहिरीपाशी तो एक माणूस म्हणला, गावच्या विहिरीपाशी एक भरपूर दिवसापूर्वी एक माणूस त्या विहिरीत पडून मेलेला आणि तोच माणूस तुला दिसला त्या रूमपाशी. म्हणजे जिथं रूममध्ये मी थांबलेलो ना, त्या रूमच्या बाहेर, तिथं तो माणूस दिसला आणि ती लेडीज होती. ती लेडीज स्मशानभूमीच्या बाहेर मला दिसली. म्हणजे असं ती लेडीज फक्त दिसली, तिने मला काय त्रास नाही दिला, काय नाही दिला, पण ती लेडीज दिसली. पण मी त्या दिवशी इतका भिलेलो ना, मला सुचतच नव्हतं. आता मी असं मला वाटत होतं आता संपलंच माझं, आता माझं काय खरं नाही, आता संपलंच असं वाटत होतं मला. पण मी तेवढ्यात संकटातून वाचलो, 2 संकटातून खूप वाचलो. ते अनुभव थरारचे आहेत माझे, ते मी कधीच नाही विसरू शकत. ते अनुभव इतके डेंजर अनुभव आहे ते. बरं, त्याच्यानंतर काय त्रास वगैरे काय झाला नाही? त्याच्यानंतर नाही काय त्रास, पण अजूनही मला अमावस्या पौर्णिमा आल्यानंतर अजूनही मला कधी कधी त्रास होतो. कधी कधी असं जाणवतं की म्हणजे जिथं जाईल ना मी, कोणत्याही जागे मी गेलो समजा, की मला आधीच जाणीव होती की बाबा इथं काय ना काहीतरी विषय आज असणार आहे. त्यामुळे मी शक्यतो रात्रीचा प्रवास पण मी टाळला. मी रात्रीचा प्रवास पण करत नाही त्याच्यामुळं, त्या दिवसात. त्यामुळं मी प्रवास कुठं टू व्हीलरवर ह्याच्यावरती करतो, पण रात्रीचा मी प्रवास टाळला. आणि मी माझ्या मित्रांना पण सांगितलं की तुम्ही पण रात्रीचा प्रवास शक्यतो करू नका. रात्रीच्या वेळी कधी काय होईल सांगता येत नाही. त्यामुळे मी रात्रीचा मला खूप अनुभव आला आहे की प्रवास रात्रीचा खराब असतो, म्हणजे माझ्या तर हिशोबाने खराब असतो. बरं, तर हे होते तुमचे अनुभव. तर मित्रांनो, हे होते विशाल सरांचे अनुभव आणि अनुभव खूप भयंकर होते आणि ते त्यातनं खूप प्रॉब्लेम त्यांना आले, त्यातनं ते खूप वाचत गेले आणि ते त्यातनं सावध झाले, म्हणून त्यांचा जीव वाचला आणि ते आज आपल्याबरोबर आहेत. आणि ह्या व्हिडिओतून तुम्हाला काय काय शिकायला भेटलं नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आणि आता आज आपण इकडंच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.